ठाकरेंच्या सेनेतून फुटलेल्या फुटीर खासदारांवर अक्षरशः आग पाखड केली जाते। पण 6 खासदारांपैकी सर्वात जास्त टीकेचा सामना ओमराजे निंबाळकर यांना करावा लागतोय। सोशल मीडियावर तर शिवसैनिक त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडले, कारण इतर खासदारांच्या तुलनेने निंबाळकरांचं शिंदे सेनेत जाणं हे जास्त धक्कादायक आहे। हा धक्का ओमराजेंनी थेट उद्धव ठाकरेंना दिलाय। अगदी शेवटपर्यंत ओमराजे मी अजून ठाकरेंसोबत आहे, मी अद्याप निर्णय घेतला नाही असं म्हणत होते। तोच त्यांनी शिंदेंच्या सोबत असल्याचं घोषितही करून टाकलं। हे काय एकाएकी ठरलं नव्हतं, त्यांचं आधीपासूनच ठरलेलं। ओमराजेंच्या ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंत हेच पडद्यामागचे सूत्रधार होते। ओमराजे निंबाळकरांची भूमिका शिवसेना सोडण्याबाबत आधीपासून संशयित होती। कशी ते बघूया त्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। 4 वर्षांपूर्वी शिवसेनेत पहिली फूट पडली तेव्हा ओमराजे निंबाळकर यांनी ठामपणे उद्धव ठाकरेंची साथ देत बंडखोर आमदार खासदारांचा समाचार घेतला होता। तसंच लोकसभा निवडणुकीदरम्यान पैशापेक्षा निश्चयाला किंमत असल्याचं सांगत आपण कायम ठाकरेंसोबत राहणार असल्याचं निंबाळकर यांनी जाहीर सभांतून सांगितलं होतं। पण आता त्यांचीच भाषणं, त्यांचीच निष्ठेचे डायलॉग्स त्यांना ऐकावे लागतायत, त्यांना ट्रोल केलं जातंय। अलीकडील घडामोडी पाहता अशी माहिती समोर आलेली। 14 जून रोजी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवली होती। त्यात ओमराजे गैरहजर राहिलेले। तेव्हा ओमराजे या बैठकीला ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा कोणत्याही पद्धतीने उपस्थित नव्हते। त्यांच्या मुलाची तब्येत बिघडल्याने त्याला पुण्यात ॲडमिट केल्याचा आरोप त्यांनी पक्षाचे नेते अनिल देसाई यांच्याकडे दिला। त्यानंतर ऑपरेशन टायगरच्या चर्चांना वेग आला। अशात 16 जूनच्या मध्यरात्री 1 वाजता पुणे विमानतळावरून ओमराजे दिल्लीला रवाना झाल्याची बातमी फुटली। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने पुणे विमानतळावर 2 विमाने बुक करण्यात आली होती। खरं तर 16 जूनच्या दुपारीच यातील एका विमानाने ओमराजे निंबाळकर दिल्लीला रवाना होणार होते। मात्र नंतर या प्लॅनमध्ये बदल करण्यात आला आणि मध्यरात्री 1 वाजता गुप्तपणे ते दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली। पक्षफुटीची चर्चा सुरू झाल्यानंतर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहे असा दावा ओमराजे निंबाळकर करत राहिले। त्यानंतर 20 जून रोजी पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याचा कोर्टाचा निकाल होता। त्याआधी 17 जून रोजी संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप केला की पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल बाजूने लावण्याचे आमिष दाखवून खासदार ओमराजे निंबाळकरांवर दबाव टाकला जात असल्याचं सांगितलं। त्यानंतर शिंदे गटात गेल्यास हा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने जाईल अशी चर्चा होती। पण निकाल विरोधात गेल्याने ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला। निकालापूर्वी त्यांची शिवसेना सोडण्याची भूमिका संशयास्पद होती, तरी ठाकरे गटातून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा परतीचे दार उघडे असल्याचं सांगण्यात येत होतं। त्यांना माघारी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते। तिकडे शिवसेना शिंदे गटात घडामोडींना वेग आला। शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली। त्याच दरम्यान शनिवारी 20 तारखेला मध्यरात्री ठाकरे गटाचे खासदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजे यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती। यावेळी या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती। त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातही फोनवरून बोलणं झालं। उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका जाणून घेतली। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे ठाकरेंनी समजून घेतलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फोन कॉलवर ओमराजे निंबाळकर यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबत असल्याचे उद्धव ठाकरेंना सांगितलं। आपणच मला मोठं केलं आहे। आज मी खासदार आहे ते पक्षामुळे, तुमच्यामुळे। त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं। तेव्हा त्यांच्या अशा भूमिकांमुळे ऑपरेशन टायगर फेल होतं की काय, ओमराजेंचा निर्णय बदलतो की काय याची धाकधूक शिंदेंच्या नेत्यांना लागली। पण ओमराजे निंबाळकरांची सगळी राजकीय भूमिका शिंदेंकडे जाण्याचा निर्णय अगोदरच ठरला होता। उलट त्यांनी ठाकरेंना माझा निर्णय झाला नाही असं शेवटपर्यंत झुलवत ठेवलं आणि अचानक धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या समोर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं घोषित केलं। ही त्यांची अधिकृत भूमिका होती। असो, याच ओमराजेंना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्याची जबाबदारी ही तानाजी सावंत यांच्यावर होती। या ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंत हेच पडद्यामागचे सूत्रधार होते अशी कबुलीही त्यांनी दिली। ओमराजेंनी त्यांची राजकीय भूमिका घोषित केली तेव्हा तानाजी सावंत यांनी ऑपरेशन टायगरला ओमराजेंकडून पूर्णविराम मिळाला, माझा शब्द त्यांनी पळू दिला नाही याचं समाधान व्यक्त केलं। पण ओमराजेंचं असं वागणं उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा आणि भावनिक धक्का मानला जातो। ओमराजे हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कट्टर समर्थक समजले जात होते। ठाकरेंचा निष्ठावंत चेहरा होते। ठाकरे ओमराजेंना समजावत राहिले तर ओमराजे ठाकरेंना ते मी तुमच्या सोबत असल्याचं सांगत राहिले। पण दुसऱ्या बाजूला त्यांनी शिंदे गटाशी संबंधित चर्चा सुरूच ठेवल्या होत्या। एकीकडे तुम्ही मला मोठं केलंय असं ओमराजेंचं म्हणणं होतं, पण दुसरीकडे त्यांनी ठाकरेंच्या शब्दाला बगल देत तानाजी सावंतांना दिलेला शब्द खरा ठरवला आणि शिंदेंकडे जाणं पसंत केलं।
थोडक्यात हे ठाकरे गटाला विश्वासघाती राजकारण वाटलं, म्हणूनच इतर बंडखोर खासदारांपेक्षा ओमराजेंचं बंड हे वैयक्तिक निष्ठेच्या पातळीवर ठाकरेंसाठी अधिक अनपेक्षित आणि वेदनादायक मानलं जात आहे. पक्षांतराचा निर्णय भावनिक नाही तर राजकीय निर्णय असल्याचं ओमराजेंनी जाहीर करत विकास कामांसाठी निधी न मिळणं, विरोधी पक्षात असताना अडचणी येतात यासारखी त्यांनी कारणं दिली. त्यांची कारणं काहीही असोत, पण त्यांच्या भूमिकेवर संशय आधीपासूनच होता. बैठकांना गैरहजर राहणं, सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना गैरहजर राहणं, शुभेच्छा न देणं अशा गोष्टींमुळे त्यांच्याबद्दलचे संकेत मिळत गेले. इतकंच नाही तर 18 जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात काम केलं आणि आपली सर्व मतं भाजपच्या बसवराज पाटील यांच्याकडे वळवली आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान ओमराजे निंबाळकर यांची संशयास्पद आणि अस्पष्ट भूमिका होती. त्यांनी दगाफटका केल्यामुळे या निवडणुकीत मवियाची तब्बल 150 मतं फुटल्याचा आरोप आता केला जातोय. पण त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना खरा धोका तर ओमराजेंनी दिलाय असं म्हणत ठाकरेंचे शिवसैनिक विरोध दर्शवत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो, लगावती यूट्यूब चॅनल पाहत राहा.